प्रियांनो, सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 12 याचे अध्ययन करणार आहोत. तसे पाहिले तर या अध्यायामध्ये प्रामुख्याने धार्मिक पुढाऱ्यांनी येशूबरोबर केलेला वाद आपणास पाहावयास मिळतो. तसेच या अध्यायाच्या शेवटच्या भागात आपण विश्वासणारा आणि ख्रिस्त यातील मजबूत नाते पाहणार आहोत. आज आपल्या पुष्कळ गोष्टी आमच्या समोर ज्या आहेत त्या आम्हाला पाहायच्या आहेत. तर मग चला प्रियानो, जास्त उशीर न करता आपण वचनांकडे वळू. आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करू. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तयकृत शुभवर्तमान ह्याच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्यामध्ये शेवटला संघर्ष, धार्मिक पुढाऱ्यांशी शेवटला संघर्ष आणि येशू ख्रिस्ताचे शेवटले भाषण आम्ही वाचणार आहोत. ह्या अध्यायात पुरुषांशी त्याचा जो संघर्ष झाला ते आम्हाला वाचायला मिळते. प्रथम हे लोक त्याच्याशी मित्रासारखे वागलेत, पण नंतर शब्बाताच्या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. 2 ठिकाणी आम्हाला शब्बाताविषयीचा प्रश्न वाचायला मिळतो, बाहेर शेतामध्ये आणि सभास्थानामध्ये. पहिलं वचन पहा. त्यावेळी एका शब्बात दिवशी येशू शेतामधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. ह्यामध्ये आम्हाला दिसतं की प्रभू येशू निश्चयपूर्वक सांगतो की तो शब्बाताचा प्रभू आहे. शब्बाताच्या ह्या वादविवादाला पाहण्यापूर्वी प्रथम आपण हे पाहूया की ख्रिस्ताचे शिष्य कणसे मोडून का खात होते. कारण त्यांना भूक लागली होती. त्यांना का भूक लागली होती? कारण ते ख्रिस्ताच्या मागे चालत होते, अनेक ठिकाणी फिरत होते. आपल्याला आठवत असेल श्रोतांनो की एक तरुण मुलगा ख्रिस्ताच्या मागे चालू इच्छित होता आणि प्रभू येशूने त्याला उत्तर दिले. मत्तयकृत शुभवर्तमान 8 अध्याय 20 वचनात, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. ह्यावेळी त्याचे शिष्य भुकेले होते. प्रभू येशूच्या गरिबीचे हे एक स्मरण होते. तो त्यांच्या कृतीचे समर्थन करताना आम्हाला दिसतो. ह्याच ठिकाणी धार्मिक पुढाऱ्यांशी त्याची खटपट होते. 2 वचन आम्हाला सांगतं, हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. परुषांनी प्रभूला म्हटले, तू त्यांना असे करण्याची परवानगी का देत आहेस? तू त्यांना मनाई का करीत नाहीस? त्याने त्यास म्हटले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? ह्याचा वृत्तांत आम्हाला शमूएलाचे पहिले पुस्तक 21 अध्याय 1-6 वचनांमध्ये सापडतो. शमूएलाचे पहिले पुस्तक 21 अध्याय 1-6 वचने. हे दाविदाच्या काळात जेव्हा घडले, जेव्हा शॉल राज्य करीत होता व दाविदाला राजा म्हणून नाकारण्यात आले. खरे पाहता येशू ख्रिस्ताला सुद्धा राजा म्हणून नाकारण्यात आले होते. मसीहा होण्याचा त्याचा दावा सुद्धा स्वीकारण्यात आला नव्हता. आता तो त्याच्या लोकांची शब्बात दिवशी काळजी घेत होता आणि दाविदाने सुद्धा मोशेचा नियम तुटत असताना सुद्धा आपल्या लोकांची काळजी घेतली होती. 4 आणि 5 वचने, म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसाने खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचिले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचिले नाही काय? शब्बात दिवशी याजकांनी कार्य केले. 6 वचन, तरी पण मी तुम्हा सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. येथे प्रभू येशूने त्यांच्या धार्मिक जीवनातील सर्वात पवित्र केंद्रापेक्षा, अर्थात ते केंद्र मंदिर होते, अधिक थोर असण्याचा ह्या ठिकाणी दावा केला. पुरुषांच्या दृष्टिकोनातून ही ईश निंदा होती. त्याने फक्त शब्बातच मोडला नाही, तर त्याने परमेश्वराची निंदा केली, हे त्यांचे मत होते. 7 वचन, मला दया पाहिजे, यज्ञ नको, ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लाविला नसता. हे होशेमधील 6 अध्याय 6 वचन आहे. आमचा प्रभू त्याच्या लोकांचा पक्ष घेऊन म्हणतो की त्यांनी शब्बात मोडला नाही. का? 8 वचन पहा, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. विश्वास ठेवा श्रोत्यानो की त्याने त्यांच्या सर्वात अधिक पवित्र विधीवर हात ठेवला, जेव्हा त्याने म्हटले की मी शब्बात दिवसाचा प्रभू आहे. मनुष्यांच्या दृष्टिकोनातून
तो ह्यापेक्षा अधिक मोठा दावा करू शकला नाही. ह्यामुळे त्याच्याविषयी त्यांचा द्वेष व तिरस्कार अधिक वाढला. आता ज्या शेतात ही घटना घडली ते स्थान सोडून आपण सभास्थानात जाऊया व येथे सुद्धा तोच शपाताचा प्रश्न उपस्थित होताना आम्हाला दिसेल. 9 वचन. नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. लक्षात घ्या की तो ह्या ठिकाणी सभास्थानामध्ये गेलेला आहे. 10 आणि 11 वचने. आणि पहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचीत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? काय ह्या वाळलेल्या हाताच्या माणसाला पुरुषांनी येशू ख्रिस्ताला जाळ्यात पकडण्यासाठी मुद्दाम ठेवले होते? जर तसेच होते तर ख्रिस्ताच्या शत्रूंविषयी 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला दिसतात. पहिली गोष्ट, त्यांनी कबूल केले की त्याला आरोग्य देण्याचे किंवा बरे करण्याचे सामर्थ्य आहे. आम्ही पाहिले श्रोत्यांनो की येशूच्या शत्रूंनी चमत्कार करण्याच्या त्याच्या सामर्थ्याविषयी कधीच प्रश्न केला नाही. पुरुषांनी हे कबूल केले की त्याच्यामध्ये आजारांना बरे करण्याचे सामर्थ्य आहे. ह्यामुळेच त्यांनी ह्या वाळलेल्या हाताच्या माणसाला येथे ठेवले. दुसरी गोष्ट, त्यांनी हे कबूल केले की जेव्हा असहाय्य व्यक्तीला त्यांनी त्याच्या मार्गावर बसवले तेव्हा त्याला कळवळा आला व त्याने त्याला बरे केले. शब्बात दिवशी सुद्धा येशूला पकडण्यासाठी त्यांनी शब्बात दिवशी बरे करणे कायद्यानुसार आहे किंवा नाही हा प्रश्न तयार केला. परंतु येशूने त्यांना त्यांच्याच जाळ्यात पकडले. त्यांनी मान्य केले की शब्बात दिवशी मेंढराला वाचविणे योग्य आहे. खरे पाहता मोशेच्या नियमात त्याबद्दल सांगण्यात आले होते. 12 वचन. तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे? ह्यास्तव शब्बात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. सर्व गोष्टीतला हा मुद्दा समजण्याकरिता कठीण होता. शब्बात दिवशी त्याचे चांगले करणे योग्य आहे का? त्यांच्या उत्तराकडे दुर्लक्ष करून तो 13व्या वचनात काय म्हणतो पहा. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. त्यांच्या समक्ष त्याने हे आश्चर्यकर्म केले, हा चमत्कार केला. येशूने त्या माणसाला शब्बात दिवशी बरे केले. काय त्याने नियम मोडला होता का? आपले उत्तर काय आहे? माझे उत्तर आहे की त्याने नियम मोडला नाही. ह्याद्वारे आम्हाला दिसतं श्रोतांनो की येशू व धार्मिक पुढाऱ्यांमध्ये तफावत निर्माण झाले, मतभेद निर्माण झालेत. 14 वचन. नंतर पुरुषांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. ह्या क्षणापर्यंत पुरुषी मित्रभावाने वागत होते. येशू त्यांच्या मताने चालला नाही म्हणून ते त्याचे शत्रू झाले. आता ते त्याला ठार मारण्याचा विचार करू लागले. लोकसमुदायाच्या भीतीमुळे त्यांचे सर्व बेत रद्द होत होते. 15 वचन. पण हे ओळखून येशू तेथून निघाला तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले. पुरुषांची वृत्ती पाहून येशू थोड्या वेळासाठी त्यांच्यापासून दूर गेला, कारण त्याची वेळ अद्याप आली नव्हती. नियोजित वेळेला सोडून ते त्याला स्पर्श करू शकणार नव्हते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की येशूने काहीच लोकांना बरे केले नाही, तर त्याने सर्वांना बरे केले. आज सुद्धा श्रोत्यानो, काही लोक येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात, काही येशू ख्रिस्ताला नाकारतात. शत्रू आजही त्याच्या मागे आहे. साहित्याच्या व इतर माध्यमाच्या द्वारे त्याची आजही निंदा होत आहे. आपण त्याचे मित्र होऊ शकता किंवा शत्रू होऊ शकता. तो आपला तारणारा होऊ शकतो किंवा तो आपला न्यायाधीश सुद्धा होऊ शकतो. आपण त्याच्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. त्याने अनेकांना बरे केले. 16 वचन. आणि मला प्रगट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. येशू ह्या पृथ्वीवर चमत्कार करणारा म्हणून आला नाही. मसीहा होण्याचा दावा प्रस्तुत करण्याकरिता तो आला. जेव्हा त्याला धिक्कारण्यात आले तेव्हा त्याने आपले कार्य चालू ठेवले. तो वधस्तंभाकडे चालत गेला. त्याने केलेल्या चमत्कारांमुळे अनेक लोक त्याच्याकडे येऊ लागलेत आणि त्यामुळे ज्या प्रकारे तो सेवा करू इच्छित होता ती करण्यामध्ये बाधा उत्पन्न होऊ लागली. 17 ते 20 वचने पुढे आम्हाला सांगतात, ह्यासाठी की यशाया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की पहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडिले आहे. तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन.
तो परराष्ट्रीयांना न्याय कळवेल. तो भांडणार नाही व ओरडणार नाही व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिणमिणती वाद तो विझविणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, नाही तो मोडणार नाही, पण बांधेल. बोरू त्याला तसे करू देईल. मिणमिणती वाद तो विझविणार नाही, नाही जर ती त्याला नाकारीत राहील तर ती मिणमिणती वाद एक न्यायाची अग्निज्वाला बनेल. प्रभू तिला विझू देणार नाही, कारण मानवाला स्वतंत्र इच्छा देण्यात आली आहे. 21 वचन, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. श्रोत्यानो, परराष्ट्रीयांमध्ये परमेश्वराने केलेली भविष्यवाणी पूर्ण होताना दिसत आहे. त्यांचे सुद्धा तारण होणे आवश्यक आहे. ख्रिस्ताला त्याच्या स्वकीयांद्वारे नाकारण्यात आले. परराष्ट्रीयांकरिता तो वरदान ठरला. प्रेषितांची कृत्ये 26 अध्याय आणि 18 वचन आम्हाला सांगतं, मी तुला त्यांच्याकडे पाठवितो ह्यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. नंतर श्रोत्यानो, 12 अध्याय 22 आणि 23 वचने पहा. मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोक समुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? श्रोत्यांनो, दुसऱ्या शब्दात हा आमचा मसीहा आहे. त्याच्याजवळ अधिकारपत्र आहे. त्याने केलेला हा फार चांगला चमत्कार होता. मृताला जीवित करण्याप्रमाणेच त्याने केलेले चमत्कार, भूतांना घालवणे, हे सर्व पाहून लोकांची खात्री झाली की तो दाविदाचा पुत्र मसीहा आहे. परंतु परुषी काय म्हणत होते? 24 वचन, परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साह्याशिवाय हा भूते काढीत नाही. ज्या पापांची क्षमा होऊ शकत नाही असा हा प्रश्न होता. फार काळजीपूर्वक हे समजून घ्या. 25 ते 27 वचने आम्हाला पुढे सांगतात, त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढीत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे, मग त्याचे राज्य कसे टिकणार? आणि मी जर बालजबूलच्या साह्याने भूते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साह्याने काढितात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. त्यांचे स्वतःचे लोक बालजबूलच्या साह्याने भूते काढतात असे त्यांनी म्हटले नाही. 28 वचन, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. श्रोत्यांनो, मसीहाच्या रूपात देवाचे राज्य तुमच्यात आले आहे असे ख्रिस्त म्हणत आहे. मी येथे आहे. भूतांना काढण्याचे माझे सामर्थ्य, माझे ओळखपत्र, माझे अधिकारपत्र आहे. पुढे 29 ते 32 वचने, अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीज वस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधिले तरच तो त्याचे घर लुटेल. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकेतो. ह्याच तो मी तुम्हा सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, ह्या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. श्रोत्यानो, काल केलेले असे कोणतेच असे पाप नाही ज्याची क्षमा प्रभू आज करू शकत नाही, कारण त्याने सर्व पापांसाठी आपला प्राण दिला. मानवाच्या हृदयासाठी ख्रिस्ताचे तारण वास्तविक करण्यासाठी पवित्र आत्मा ह्या जगात आला. जेव्हा देवाचा पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो आणि आम्ही त्याला रोखतो, तेव्हा माझ्या प्रिय श्रोत्यानो, त्या पापाची परमेश्वर आम्हाला क्षमा करीत नाही, कारण पवित्र आत्म्याने तारण आपणाकरिता वास्तविक केले आणि आपण त्याला नाकारले, आणि आपणाला परिवर्तित करण्याचे हे कार्य पवित्र आत्म्याचे आहे. मार्क शुभवर्तमान ह्याच्या 3 अध्यायात क्षमा न होणाऱ्या पापांविषयी तो विस्तारपूर्वक सांगतो. ते म्हणालेत की ख्रिस्ताने हे चमत्कार बालजबूलच्या साह्याने केलेले आहेत. तो भूते काढतो, खरे पाहता तो देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने हे सर्व कार्य करीत होता. लक्षात घ्या की ते ख्रिस्ताच्या व पवित्र आत्म्याच्या साक्षीला नाकारीत होते.
आज आमच्या युगात हे विशिष्ट पाप कोणाकडून घडणार नाही, कारण जेव्हा येशू ह्या पृथ्वीवर होता तेव्हाच ते घडू शकले. असे कुठलेच पाप नाही जे आपण केले आणि ज्याची क्षमा होऊ शकणार नाही. अर्थातच जर आपण पवित्र आत्म्याचा विरोध कराल तर त्याची क्षमा नाही, कारण तोच क्षमा आणतो. हे त्या रोगासारखे आहे जो भयंकर रोगामुळे मृत्यूशय्येवर आहे आणि डॉक्टर त्याला सांगतात की ह्या रोगाचा इलाज आहे. तो रोगी इलाज करण्याकरिता नकार देतो आणि आपल्या त्या रोगामुळे मरतो. त्या आजारामुळे नाही तर इलाज न करण्यामुळे त्याचा मृत्यू होतो. पापाच्या रोगावर इलाज आहे श्रोत्यानो, व पवित्र आत्मा तो इलाज करतो. परंतु जर आपण किंवा एखादी व्यक्ती त्या इलाजाला नाकारते, त्या इलाजाचे विरोध करते, तर मग त्या व्यक्तीकरिता काहीच इलाज नाही. ह्याच प्रकारे आज अक्षम्य पाप आहे. आता प्रभू 34व्या वचनात काय म्हणतो पहा. तो म्हणतो, अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. अहो सापाच्या पिल्लांनो, आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुद्धा त्यांना अशाच प्रकारे संबोधले होते. 35वं वचन, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. नंतर 36वं वचन आम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. व्यर्थ शब्द म्हणजे निंदा. 37वं वचन, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. तू दोषी ठरशील कारण तुझ्या हृदयात जे आहे तेच तू बोलशील. परुषी व शास्त्री चिन्ह दाखविण्याबाबत आता येशूला विनंती करीत आहेत. 38वं वचन, तेव्हा शास्त्री व परुषी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. हे शास्त्री व परुषी मनात कपट ठेवून येशूकडे आले होते. चिन्ह पाहून त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा त्यांचा विचार नव्हता, परंतु ते त्याला आपल्या जाळ्यामध्ये फसवू पाहत होते. लक्षात घ्या की आमच्या प्रभूने त्यांना कसे उत्तर दिले. 39वं वचन, त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. योनाचे चिन्ह काय होते? तो काय म्हणतो ते ऐका. 40व्या वचनात, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. प्रभू येशूने त्यांना काही चिन्ह न दाखवता जुन्या करारातील 2 घटनांकडे त्यांना नेले. पहिला संदर्भ योना संदेष्टाचा आहे. माशाच्या पोटात 3 दिवस राहून तो खरे पाहता पुनर्जीवित झाला होता. परमेश्वराने त्याला अंधारातून प्रकाशात व मृत्यूतून जीवनात आणले होते. योनाचा अनुभव ख्रिस्ताचे येणे, दफन होणे आणि पुनरुत्थित होणे होते. 41वं वचन पहा. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक इथे आहे. माशाच्या पोटातून चमत्कारिक रीतीने बाहेर निघाल्यानंतर निनवेच्या लोकांनी योना व त्याच्या संदेशाचा स्वीकार केला आणि त्यांनी पश्चाताप केला. इस्रायल राष्ट्राने मसीहाला नाकारून आणि पश्चाताप न करून स्वतःला फार भयंकर अशा स्थितीत टाकले. दुसरा संदर्भ येशू ख्रिस्त सांगतो तो शल्मुनाशी संबंधित आहे. 42वं वचन, दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरविल, कारण ती शल्मुनाचे ज्ञान ऐकाव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मुनापेक्षा थोर असा एक येथे आहे. येशू योना व शल्मुनापेक्षा थोर होता. प्रभू येशू स्वर्गातून आला, परंतु ते त्याच्याकडे वळले नाहीत. आता पुढे येशू फार गूढ व धक्का देणारे असा काही सांगत आहे. 43वं वचन पहा. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधित निर्जल स्थली फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. एका मनुष्यात अशुद्ध आत्मा आहे व तो अशुद्ध आत्मा त्याला सोडून जातो. त्याला वाटतं की तो आता पूर्णपणे शुद्ध झाला आहे. नंतर काय घडते? 44वं वचन, मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन, आणि तेथे गेल्यावर ते त्यास रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. दुसऱ्या शब्दात, झालेली सुधारणा काही चांगली नव्हती. आपण अनेक गोष्टी करणे बंद करू शकता, परंतु त्यामुळे आपण ख्रिस्ती बनू शकत नाही.
जगातील सर्व लोक पाप करणे बंद करू शकतात, ह्याचा अर्थ हा नाही की सर्व लोक ख्रिस्ती होतील, कारण पाप करणे बंद केल्याने कोणी ख्रिस्ती होऊ शकत नाही. आमची आवश्यकता सुधारणार नाही श्रोत्यानो. 45वे वचन, नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल. आज आमच्यासोबत सुद्धा हीच परिस्थिती आहे. आज जगात जर सगळ्यात कठोर लोक कोण असतील तर ते म्हणजे तारण प्राप्त न केलेले मंडळीतील सदस्य, कारण त्यांना वाटतं की ते अगदी बरोबर आहेत. त्यांनी स्वतःहून स्वप्रयत्नांनी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. ते रिकाम्या घरासारखे आहेत, ज्यात दुष्टात्मे येण्याचे बाकी आहे. दुष्टात्म्यांना त्यांनी स्वतःच्या हातात घेतले आहे, परंतु ही वास्तविकता त्यांच्या लक्षात येत नाही. सुधारणा म्हणजे मृत्यू व विनाश, परिवर्तन म्हणजे जीवन व स्वतंत्रता. ह्या अध्यायाचा शेवटचा भाग धक्का देणारा आहे श्रोत्यानो. आई मुलगा व रक्ताच्या नात्याहून अधिक उच्च स्तराचे नाते आहे. हे नाते ते आहे जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाशी स्थापित झालेले आहे. 46 ते 49 वचने, मग तो लोक समुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ. प्रभू ह्या ठिकाणी म्हणतो की एक विश्वासणारा व ख्रिस्त ह्यांच्यामधील नाते सगळ्यात मजबूत असे नाते आहे. जर आपल्या कुटुंबात आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे व आपण देवाची लेकरे झाला आहात, तर कुटुंबातील बाकी लोकांचे तारण झालेले नाही, तर आपल्या कुटुंबातील लोकांशी आपले जे नाते आहे त्यापेक्षा अधिक जवळचे व मजबूत असे नाते आपले ख्रिस्ताशी आहे. आपण त्याच्या अधिक जवळ आहात. कुटुंबातील तारण न झालेल्या लोकांपेक्षा आपण इतर विश्वासणाऱ्यांशी अधिक जवळ आहात. हे फार विलक्षण आहे श्रोत्यानो. तो एका नवीन नात्याविषयी ह्या ठिकाणी बोलत आहे. 50वा वचन, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. आणि परमेश्वराची काय इच्छा आहे? परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकावे, त्याला तारणारा म्हणून स्वीकारावे आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. तेव्हाच आपण परमेश्वराची संतान होऊ शकता. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपला प्रवेश होऊ शकतो. आज आपणाजवळ संधी आहे की आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा, त्या पापांचा अंगीकार करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ यावे. त्याच्याद्वारे पापांची क्षमा आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्यावे. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, येशू ख्रिस्त सर्व गोष्टींचा धनी आहे. त्याला आमच्याविषयी कळवळ आहे. आरोग्य देण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. विश्वासणारा आणि ख्रिस्त यामध्ये एक मजबूत नाते आहे. पवित्र आत्मा पापाच्या रोगाचा इलाज करतो. आमच्यामध्ये केवळ सुधारणा नव्हे तर परिवर्तनही होण्याची आवश्यकता आहे. म्हणून येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावा, त्याला स्वीकारा आणि ख्रिस्ताशी आपले नातेसंबंध वाढवा. आपण प्रार्थना करू. आम्हाला आत्मिक आरोग्य पुरवणारे आमच्या जिवंत परमेश्वर दे बापा, धन्यवाद देतो प्रभूजी. आजच्या अध्ययनाच्या द्वारे तो आम्हाला या गोष्टी शिकवत आहेस. होय प्रभूजी, आम्हाला असं अंतःकरण दे की या सर्व गोष्टी स्वीकारल्या जातील आणि आमच्यामध्ये केवळ बदलच नाही किंवा सुधारणच नव्हे तर खऱ्या अर्थाने परिवर्तन जे तू अपेक्षित करीत आहे, जे तू अपेक्षित करीत आहे, होय प्रभूजी, ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तो आम्हाला सहाय्य कर. तुझ्याबरोबरचा आमचं नातेसंबंध चांगला असं होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.